हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल DHV अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतोय। आजचा व्हिडिओ 2024 बोर्डच्या स्टुडंटसाठी असणार आहे की DHV अकॅडमीच्या YouTube चॅनलवर आपण डेली अपलोड करणारे व्हिडिओची सिरीज स्टार्ट करत आहोत। आजपासून रेग्युलरली आपल्या चॅनलवर 12वी कॉमर्सचा एक व्हिडिओ अपलोड होईल संध्याकाळी 7 ते 8 च्या दरम्यान। आणि तो व्हिडिओ असेल समटाइम्स इकॉनॉमिक्सवर असेल, समटाइम्स OCM वर असेल आणि समटाइम्स इकॉनॉमिक्स आणि किंवा अकाउंटवर असेल। ऑलराईट, म्हणजे एक दिवसाआड एक दिवस इकॉनॉमिक्सवर येईल, एक दिवस OCM वर येईल, एक दिवस अकाउंटवर येईल। सर असं नाहीये का की रेग्युलरली व्हिडिओज तुम्ही अपलोड कराल रेग्युलर तिन्हीचे तिन्ही, तर त्याच्यासाठी पब्लिक तुम्हाला जॉईन करायचे बिग बुल बॅच, जे की तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहिती आहे। आपण फक्त आणि फक्त 1500 रुपयामध्ये ऑनलाईन 3 सब्जेक्टचे लाईव्ह सेशन्स 2024 बोर्डासाठी स्टार्ट झालेले आणि 2025 बोर्डासाठी मे बी त्याच्यामध्ये थोडंसं जास्त सब्जेक्ट असतील। नक्की तुम्ही DHV अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून जे पण काय ते कव्हर करायचं। आजच्या क्लासमध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहेत पार्टनरशिप फायनल अकाउंटचे जे पहिले 5 इलुस्ट्रेशन्स तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, तर त्या 5 इलुस्ट्रेशन्सचे आपल्याला ऍडजस्टमेंट समजून घ्यायचे। महत्वाचे ऍडजस्टमेंट कोणते कोणते आहेत त्यातले सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करायचा। सर तुम्ही फुल प्लेज गणित का शिकवत नाही, तर ऑलरेडी मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये 2 वेळेस सिलेबसचं पुस्तक कव्हर झालेलं आहे, 2 वेळेस व्हिडिओज अपलोड केलेले आहेत युट्यूबवर। त्याची सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही तिथून चेक करू शकता किंवा सरळ युट्यूबवर जाऊन सर्च करायचं की पार्टनरशिप फायनल अकाउंट्स बाय DHV अकॅडमी। तिथे तुम्हाला आपले पार्टनरशिप फायनल अकाउंट्सचे सर्व व्हिडिओज मिळून जातील। ऑलराईट, सो पहिलं गणित आहे दया आणि क्षमाचं, ज्याच्यामध्ये प्रॉफिट लॉस शेअरिंग रेशो आहे त्यांचं 1:1 1:1 हा त्यांचा प्रॉफिट लॉस शेअरिंग रेशो आहे। पहिली ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची आहे, येऊन जाईल। दुसरी ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची आहे। डेप्रिसिएशन हा ऑलवेज फिक्स्ड ऍसेट्सवर आकारण्यात येतो। डेप्रिसिएशन हा कशासाठी आकारण्यात येतो की जेव्हाही एखादा व्यवसाय मालक त्याच्या व्यवसायातील जे स्थिर संपत्ती असते, फिक्स्ड ऍसेट असतात, त्याचा रेग्युलर वापर केल्यामुळे त्या ऍसेटची किंमत कमी होते। जसे की व्यवसायामध्ये जर एक मोटर व्हॅन असेल तर मोटर व्हॅन जेव्हा विकत घेतला असेल त्यावेळेस तर त्याची किंमत 15 लाख होती, बट 1 वर्षानंतर त्या व्हॅनची किंमत 15 लाख असेल का नाही, तर त्याची किंमत 15 लाखवरून 12 लाख 13 लाख येईल। राईट, तर हे जे 3 लाख रुपये कमी झालेले आहेत ते कशामुळे कमी झालेले आहेत? डेप्रिसिएशन मुळे कमी झालेले आहेत। फिक्स्ड ऍसेट्सची वापरल्यामुळे काय होते? झीज होते। राईट, आणि मग त्याच्यामुळे त्याच्यावर डेप्रिसिएशन आकारण्यात येतो। तो डेप्रिसिएशनची पोस्टिंग करायची असते तुम्हाला बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला, त्या पर्टिक्युलर ऍसेट्स मधून DEP चे पर्सेंटेज वजा करायचे असते। आणि दुसरी पोस्टिंग त्याची होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या DR साइडला। दुसरी पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या DR साइडला का होते? कारण तुम्ही व्यवसायाच्या संपत्तीवर घसारा आकारत आहात, डेप्रिसिएशन आकारत आहात, त्यामुळे संपत्तीची व्हॅल्यू कमी होत आहे। ओके, त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर ऑफ बिल ऑफ ₹3000। तर बिल्स रिसिवेबल म्हणजे काय की तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्ही वस्तूची उधारीवर विक्री करता आणि उधारीवर विक्री केल्यानंतर त्या बिलाचे जे पैसे येणं बाकी असतात त्याला बिल्स रिसिवेबल म्हणतात। आता बिल्स रिसिवेबलची इथे किती हजार रुपये येणं बाकी आहेत? तुम्हाला 3000 रुपये येणं बाकी आहेत, तर ते डिसऑनर्ड झाले। डिसऑनर्ड बिल होणे म्हणजे काय की तुम्ही वस्तूची विक्री उधारीवर केल्यानंतर ज्या व्यक्तीला त्या वस्तूची विक्री तुम्ही उधारीवर केलं त्या व्यक्तीने तुम्हाला पैसे दिले नाहीत, बरोबर आहे। आता पैसे दिले नाही तर कसं करायचं? सर्वात पहिली पोस्टिंग तुम्हाला करायचं बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला जायचंय। बिल्स रिसिवेबल मधून 3000 रुपये वजा करायचे आहेत। का वजा करायचे? कारण ओव्हरऑल तुमच्याजवळ बिल्स रिसिवेबलची किंमत किती होती? 28,000। त्या 28,000 पैकी तुम्हाला किती रुपये आले नाहीत? 28,000 पैकी तुम्हाला 3,000 आले नाहीत, तर याचा अर्थ रिमेनिंग 25,000 रुपये हॉनर्ड आहेत, वसूल झालेले आहेत। म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला 28,000 मधून 3,000 वजा करायचे आहेत। आता याचा अर्थ ते 3,000 कायमस्वरूपी बुडाले का? तसं जर बुडालं असतं तर त्या 3,000चा उल्लेख डिसऑनर न करता बॅड डेट्स म्हणून करण्यात आला असतं। मग तुम्हाला काय करायचंय? जे 3,000ची रक्कम आहे सर्वात पहिली पोस्टिंग बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला बिल्स रिसिवेबल मधून वजा करायची आहे आणि त्यानंतर बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स मध्ये तुम्हाला काय करायचे? ऍड करायचे। डेटर्स मध्ये तुम्हाला ते काय करायचे? ऍड, कारण तुम्हाला पैसे येणं बाकी आहेत। त्याच्यानंतर गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट। म्हणजे 1,000ची जी वस्तू आहेत दयानं वैयक्तिक वापरासाठी घेतल्या, त्याची नोंद झाली नाही। आता ड्रॉविंग्स जी असते, कधी कधी ड्रॉविंग्स ट्रायल बॅलन्स मध्ये येते आणि कधी कधी भागीदाराची जी ड्रॉविंग्स असते ते तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये देण्यात येते। मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? तर जेव्हा जेव्हा भागीदाराची ड्रॉविंग्स ही ट्रायल बॅलन्स मध्ये येते त्याची फक्त एका ठिकाणी नोंद होते, ते म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल मधून तुम्ही लेस करायचं किंवा
करंट अकाउंटचं जर गणित असेल तर पार्टनर्स करंट अकाउंटच्या डीआर ला टाकायचं. बट ड्रॉविंग इथं ऍडजस्टमेंट मध्ये आलेली आहे. ऍडजस्टमेंट मध्ये ड्रॉविंग आली याचा अर्थ ती ड्रॉविंग कोणती आहे? अनरेकॉर्डेड ड्रॉविंग्स आहे, ड्रॉविंग्स की ज्याची नोंद झाली नाहीये. मग अशा परिस्थितीत किती किती नोंद होतात? अशा परिस्थितीत त्याचे 2 ठिकाणी पोस्टिंग होतात. कुठं कुठं 2 ठिकाणी पोस्टिंग होतात? पहिली पोस्टिंग होते त्याची कंपल्सरीली ट्रेडिंग अकाउंटच्या सीआर साइडला. दुसरी पोस्टिंग जर साधं प्रॉब्लेम असेल तर त्याची दुसरी पोस्टिंग होईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला, भागीदारांच्या कॅपिटल मधून वजा करण्यात येईल. किंवा जर भागीदारांनी फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचा वापर केला असेल, फिक्स कॅपिटल मेथडचा वापर केला असेल तर त्यांना त्या गणितामध्ये करंट अकाउंट सुद्धा ओपन करावं लागते. अशा परिस्थितीत करंट अकाउंटच्या गणितामध्ये पार्टनर्स करंट अकाउंटच्या डीआर साइडला होते. त्याच्यानंतर आहे 6,000 रुपयाची वस्तू सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. कधी कधी काय होते की तुम्ही वस्तूची विक्री करता बट ते ट्रान्झॅक्शन व्यवसायाच्या पुस्तकात रेकॉर्ड करणं विसरून जाता. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? जेव्हा केव्हा तुम्ही वस्तूची विक्री केला पण ते ट्रान्झॅक्शनची नोंद व्यवसायाच्या पुस्तकात झाली नाही, मग अशा परिस्थितीत तुम्हाला काय करायचं आहे? सर्वात अगोदर ते 6,000 रुपयाची नोंद ट्रेडिंग अकाउंटच्या सीआर साइडला सेल्स मध्ये काय करायचे? ऍड करायचे. ट्रेडिंग अकाउंटच्या सीआर साइडला सेल्स मध्ये ते 6,000 रुपये ऍड करायचे. सर हे 6,000 रुपये सेल्स मध्ये ऍड का होतात? त्याच्या मागचं बेसिक रिझन आहे की तुम्ही वस्तूची विक्री केलात. यस सर, वस्तूची विक्री झाली. नोंद केलात का? नाही सर. मग तुम्हाला काय काम करायचं? त्याची नोंद करायची आहे. आता नोंद केलं नाही याचा अर्थ काय होते की तुम्हाला त्याचे पैसे पण आले नाहीत, राईट. आणि तुम्हाला जे लोक पैसे देणं बाकी आहेत त्यांना तुम्ही काय म्हणता? व्यवसायाचे डेटर्स म्हणता. तर त्याचे 2 पोस्टिंग कुठे होतात? ट्रेडिंग अकाउंटच्या सीआर साइडला सेल्स मध्ये ते 6,000 रुपये ऍड होतात. आणि दुसरी नोंद बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स मध्ये सुद्धा काय होतात? ऍड होतात. हा गणित करत असताना मी स्टुडंटला कधी पण काही टिप्स सांगतोय, लक्षात घ्या. कधी पण जेव्हा जेव्हा तुम्ही पार्टनरशिप फायनल अकाउंटचं गणित करत असता तर तुम्ही बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला असं डेटर्स लिहिता, राईट. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स लिहिता. तर डेटर्स लिहित असताना, कधी पण डेटर्स लिहित असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की डेटर्स मध्ये कंपल्सरीली अनरेकॉर्डेड सेल्स हे डेटर्स मध्ये काय होते? ऍड होते. डेटर्स मध्ये अनरेकॉर्डेड सेल्स काय होते? ऍड होते. त्यानंतर बिल्स रिसिवेबल, डिझॉनर हे डेटर्स मध्ये कंपल्सरी काय होतात? ऍड. आणि हे दोन्ही ऍड झाल्यानंतर 3 गोष्टी त्याच्यामधून कंटिन्युअसली लेस होतात. सर्वात पहिले लेस होते त्याच्यामधून बॅड डेट्स, त्याच्यानंतर लेस होणार आरडीडी आणि त्यानंतर लेस होणार डिस्काउंट ऑन डेटर्स. हे सिक्वेन्स तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे. हे जर सिक्वेन्स चुकलं की मग पूर्ण गणित खड्ड्यात गेलं. आणि एक्झाम मध्ये मुद्दामून काय करतात की आता हे ऍड होणारी ऍडजस्टमेंट आहे डेटर्स मधून, बरोबर आहे, तर ही ऍडजस्टमेंट सर्वात शेवटी देतात. जसं की आता इथे दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही काहीतरी चूक करावं आणि तुमचं गणित खड्ड्यात जावं. जसं की आता इथे राईट ऑफ ₹1800 बॅड डेट्स अँड आरडीडी 5% म्हणलेलं आहे, त्या पद्धतीनं. म्हणजे सिक्वेन्स नुसार इथं हा पहिली 5वी ऍडजस्टमेंट दिलेली आहे, पण गणितामध्ये करत असताना ते तुम्हाला सर्वात शेवटी करायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला 6वी ऍडजस्टमेंट करायचं आहे. ओके, आय होप इथपर्यंत क्लिअर झालं असेल. त्यानंतर ह्याच गणितामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट 9 मंथ साठी दिलेला आहे. आता ऍडव्हर्टाइजमेंट 9 मंथ याचा अर्थ काय की तुम्ही 9 महिन्यासाठी जाहिरातीची रक्कम पेड केली. किती महिन्यासाठी जाहिरातीची रक्कम पेड केली? 9 महिन्यासाठी. मग वर्षभरात किती महिने असतात? सर वर्षभरात 12 महिने असतात. मग ते गणित तुम्हाला इनडायरेक्टली हिंट द्यायला की टोटल 12 महिन्याचे ऍडव्हर्टाइजमेंटचे पैसे द्यायचे असतात, त्यापैकी तुम्ही फक्त 9 महिन्याची दिली. मग किती महिन्याची आउटस्टँडिंग आहे? सर 4,500 भागिले 9 करायचं. हे 4,500 भागिले 9 किती आले? आन्सर आले 500. 4,500 भागिले 9 आन्सर किती आले? 500. याचा अर्थ 500 रुपये एका महिन्याचे आहेत. 500 गुणिले जर 3 केलं तर आन्सर तुमचं येईल आन्सर तुमचं किती येईल? 1500. 500 गुणिले जर 3 केलं तर आन्सर येईल 1500. याचा अर्थ तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंटचे किती रुपये पेड करायचे आहेत? 1500 रुपये तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंटचे
पेड करायचे. मग 2 नोंदी कुठं कुठं होतील? सर्वात अगोदर पहिली नोंद होईल प्रॉफिट लॉसच्या डीआर साईडला, तुम्हाला ते 4,500 लिहायचे. यस सर, गॉट इट. त्या 4,500 मध्ये तुम्हाला 1,500 रुपये ऍड करायचे. कशाचे 1,500 रुपये ऍड करायचे? आउटस्टँडिंग सॅलरी, पैसे द्यावे लागेल ना, सॉरी, आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट. टोटल तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंटचे 4,500 रुपये खर्च केला 9 महिन्यासाठी. 3 महिन्याची रक्कम द्यायची. 3 महिन्याची रक्कम किती आहे? 1,500. प्रॉफिट लॉसच्या डीआर साईडला सॅलरी 4,500 ऍड, सॉरी, प्रॉफिट लॉसच्या डीआर साईडला ऍडव्हर्टाइजमेंट 4,500 ऍड, आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट 1,500 रुपये. दुसरी नोंद कुठे जाईल? दुसरी नोंद जाईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला. दुसरी नोंद कुठे जाईल? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला जाईल. आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस 1,500 रुपये. आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस 1,500 रुपये. ओके. त्याच्यानंतर ह्या गणितामध्ये आणखी एक महत्वाची ऍडजस्टमेंट आहे, हिडन ऍडजस्टमेंट, ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट. तुम्ही 10% इन्व्हेस्टमेंटवर खर्च केलं. तुम्ही इन्व्हेस्टमेंटवर टोटल किती टक्के खर्च केलं? 10%. एकूण इन्व्हेस्टमेंटवर तुम्ही 20,000 रुपये खर्च केलं आणि त्या 20,000 वर तुम्हाला 10% व्याजदर मिळणार आहे. किती टक्के व्याजदर मिळणार आहे? 10%. कॅल्क्युलेट करा. 20,000 रुपये जर तुम्ही गुंतवणूक केलं तर 20,000 ची नोंद कुठे जाईल? सर्वात पहिले बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. आता त्या 20,000 वर तुम्हाला 10% इंटरेस्ट पाहिजे, त्याच्यावर 10% इन्व्हेस्टमेंटवर इंटरेस्ट पाहिजे. ते 10% इंटरेस्ट किती निघेल? 10% इंटरेस्ट निघेल 2,000. मग नोंद कशी होईल? सर्वात पहिले ऍसेट साईडला जायचंय, तिथे इन्व्हेस्टमेंट लिहायचं 20,000, त्याच्यामध्ये इंटरेस्ट तुम्हाला ऍड करायचंय. आता तुम्ही मला सांगा की बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला 20,000 मध्ये 2,000 रुपये इंटरेस्टची ऍड केल्यानंतर व्यवसायाच्या संपत्तीत वाढ झाली. आता व्यवसायाच्या संपत्तीत वाढ झाल्यास प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटेड करायचं का प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिटेड करायचं? काय वाटते? फटाफट कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही आन्सर करा. ओके. त्याच्यानंतर पब्लिक नेक्स्ट गणित आहे, जे की तुम्ही बघू शकता, शिल्पा आणि कॅटरिनाचं गणित आहे. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची, येऊन जाईल. दुसरी ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता जेव्हा केव्हाही व्यवसायाचे एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असतात त्याचा अर्थ समजून घ्या. तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना तर पोस्टिंग तर माहित असते की आउटस्टँडिंग म्हणजे काय होते, अनपेड म्हणजे काय होते. मॅक्सिमम जणांना पोस्टिंग माहित असतात, बट खूप कमी विद्यार्थी असतात की ज्यांना अर्थ माहित आहे. जसं की आता इथं रॉयल्टीज आहे, बरोबर आहे. रॉयल्टीज हे आपल्या बिझनेससाठी एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. रॉयल्टीज आपल्या बिझनेससाठी एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. म्हणून आपण रॉयल्टीजची नोंद काय करता? ट्रेडिंग अकाउंटच्या डीआर साईडला करता. रॉयल्टीजची नोंद ट्रेडिंग अकाउंटच्या डीआर ला करता. आता ड्युरिंग द इयर मध्ये आपण 2,000 रुपये रॉयल्टीचे पेड केला. ड्युरिंग द इयर मध्ये रॉयल्टीचे 2,000 रुपये पेड केला. स्टील आपण रॉयल्टीचे किती पेड करणं बाकी आहोत? 1,500 रुपये आपण रॉयल्टीचे पेड करणं बाकी आहोत. मग नोंद कुठं जाईल? त्याची पोस्टिंग कुठं होईल? साधं सिंपल आन्सर आहे. सर्वात पहिला तुम्हाला रॉयल्टी लिहायचं 2,000 रुपये ट्रेडिंगच्या डीआर साईडला, त्याच्यामध्ये 1,500 रुपये ऍड करायचे आणि दुसरी नोंद होईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला. त्या 1,500चा अर्थ काय की ड्युरिंग द इयर मध्ये 2,000 दिला ते मिटलं, बट चालू वर्षाचे स्टील 1,500 रुपये तुम्हाला देणं बाकी आहे, जे की तुमच्यासाठी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर करंट इयर असते. डन. त्याच्यानंतर आपण जाऊयात नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे, जे की आहे सॅलरीज पेड इन ऍडव्हान्स टू स्टाफ. आता सॅलरी पेड इन ऍडव्हान्स टू स्टाफ म्हणजे काय की आपल्या व्यवसायाचं जे पण स्टाफ आहे त्या स्टाफला आपण 2,000 रुपये सॅलरी ऍडव्हान्स मध्ये दिलं. फर्स्ट ऑफ ऑल आता आपल्याला जाणून घ्यावं लागेल की ड्युरिंग द इयर मध्ये त्यांना सॅलरी किती दिलं. तर ड्युरिंग द इयर मध्ये आपण त्यांना सॅलरी दिलं 5,000 ची नोंद ट्रेडिंगच्या डीआर ला जाईल. आता त्या 5 मधून तुम्हाला किती हजार रुपये वजा करायचे? 2,000 रुपये तुम्हाला वजा करायचे. का? कारण तुम्ही त्या 5,000 पैकी 2,000 रुपये तर पुढच्या वर्षीचे दिलात. या वर्षीचा खर्च किती आहे? 3, आणि पुढच्या वर्षीचे 2,000 आहेत ते तुम्ही तुमच्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांना ते काम करण्याच्या अगोदरच पेमेंट देऊन टाकलात. याचा अर्थ ते जे इन फ्युचर मध्ये काम करणार आहे ते तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ना ऍसेट असते. का? कारण काम करण्याच्या अगोदर तुम्ही त्यांना पैसे दिले, म्हणून त्याचे 2,000 रुपये आहेत ऍडव्हान्सचे, त्याची नोंद झाली बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. त्याच्यानंतर आहे क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स, सॉरी बॅड डेट्स अँड रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स 3%. कधी पण लक्षात घ्या की डेटर्स मधून लेस करत असताना मी तुम्हाला आता काही सिक्वेन्स सांगितलं होतं, जसं की पहिल्या गणितामध्ये सर्वात पहिला अनरेकॉर्डेड सेल्स आणि बिल्स रिसिवेबल डिसऑर्डर तुम्हाला ऍड करायचा आहे डेटर्स मध्ये. त्यानंतर बॅड डेट्स
आरडीडी अँड डिस्काउंट ऑन डेटर्स तुम्हाला काय करायचं त्याच्यातून मायनस करायचे आहे. त्याच्यानंतर चेक करा नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर जे की इझी आहे, काही प्रॉब्लेम नाही, येऊन जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट गणित आहे रुचा अँड ज्वेलरीचं, अतिशय सोपं गणित आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट सांगितलेली आहे, ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 2 इयर्स 2000. आता ही ऍडजस्टमेंट जी आहे ना, ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 2 इयर्स 2000 एकदम सोपी आहे. अर्थ समजून घ्या ऍडजस्टमेंटचा, की तुम्ही एका ऍडव्हर्टाइजमेंट एजन्सीला 2000 रुपये 2 वर्षासाठीचे पेमेंट दिलं, म्हणजे या वर्षीचे पण पैसे दिलेत आणि पुढच्या वर्षीचे पण पैसे दिलेत आणि किती हजार रुपये दिलेत 4000. आता ती जे ऍडव्हर्टाइजमेंट कंपनी आहे ती 2023 ची ऍडव्हर्टाइजमेंट करायला स्टार्ट केली. आता ऍडव्हर्टाइजमेंट करायला स्टार्ट केली याचा अर्थ काय, ते तुमच्यासाठी खर्च झालं, बरोबर आहे. बट पैसे तर तुम्ही 2 वर्षाचे दिलं, चालू वर्षाची कंपनी केली, पुढच्या वर्षीची केली का नाही. मग पुढच्या वर्षीचे पैसे तुम्ही ऍडव्हान्स मध्ये दिलं. आता जोपर्यंत ती ऍडव्हर्टाइजमेंट कंपनी त्या पुढच्या वर्षाचे पैसे ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे करत नाही, तोपर्यंत ते पैसे तुमच्यासाठी काय असणार आहेत, तोपर्यंत ते पैसे तुमच्यासाठी ऍसेट असणार आहेत, राईट. मग आता नोंद कसं करायचं, हे बघा साधं सिंपल लॉजिक आहे. तुम्ही दिलं 2 वर्षाचे पैसे, बरोबर आहे. 2 वर्षापैकी एका वर्षाची रक्कम तुमच्यासाठी काय आहे, एका वर्षाची रक्कम आहे एक्सपेन्स. राखी जे राहिलेले पुढच्या वर्षीची 1 वर्षाची जी रक्कम आहे ते तुमच्यासाठी काय आहे, ऍसेट्स, बिकॉज काम करण्याच्या अगोदर पैसे दिला. सर जर समजा आपण त्या ऍडव्हर्टाइजमेंट एजन्सीला जर 4 वर्षाचे पैसे दिले असतं तर कसं झालं असतं. हे बघा, सपोज जर तुम्ही 4 वर्षाची दिला तरी ती ऍडव्हर्टाइजमेंट कंपनी चालू वर्षाचीच ऍडव्हर्टाइजमेंट केली असते, म्हणजे चालू 1 वर्षाची रक्कम तुमच्यासाठी काय आहे, एक्सपेन्सेस आहे. जे पुढच्या 3 वर्षाची रक्कम आहे जे तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पेड केलं ते तुमच्यासाठी काय आहे, ऍसेट्स आहे. ते तुमच्यासाठी काय ऍसेट आहे. जेव्हा केव्हा आपण ऍडव्हर्टाइजमेंट 4 वर्षाची येईल, 5 वर्षाची येईल, 6 वर्षाची येईल, किती का वर्षाची ऍडव्हर्टाइजमेंट आहे ना, दिलेल्या ऍडव्हर्टाइजमेंटला नंबर ऑफ इयर्स न डिवाइड करायचं. जसं की इथं तुम्हाला 4000 दिलेलं आहे, हे मी लिहिलो इथं 4000. नंबर ऑफ इयर्स किती आहे, नंबर ऑफ इयर्स 2. 4000 डिवायडेड बाय 2, आन्सर किती आलं, 2000. तर हे 2000 चा अर्थ काय, ही एका वर्षाची ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ही एका वर्षाची ऍडव्हर्टाइजमेंट. आता तुमचं काम काय, की ओव्हरऑल जेवढे इथं पैसे दिलेले आहेत त्यापैकी एका वर्षाची रक्कम प्रॉफिट अँड लॉसच्या डीआर ला ठेवायचं आणि बाकी उरलेले जेवढेही वर्ष आहेत तेवढ्या वर्षाची रक्कमेची नोंद तुम्हाला कुठं करायचंय, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला करायचं. बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला करायचं, ऍसेट साइडला. आता इथं आन्सर आले 2000, तर 4000 पैकी जे 2000 रुपये आहेत एका वर्षाचे ते ठेवलं प्रॉफिट लॉसच्या डीआर ला. बाकी उरलेले जे 2000 आहेत ते कुठे जाणार, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. जसं की आता उदाहरणार्थ तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना प्रश्न पडला असेल की सर समजा जर, नीट लक्ष द्या मी काय सांगितलं, हे इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये येणारी ऍडजस्टमेंट आहे. ओके, आता समजा सर एका मुलाचं क्वेश्चन की सर ऍडव्हर्टाइजमेंट आपण 2000 पेड केला, ठीक आहे, समज घ्या 2000 रुपये ऍडव्हर्टाइजमेंट आपण पेड केला. सर आपण हे जे 2000 ऍडव्हर्टाइजमेंट पेड केला की नाही, हे 5 वर्षासाठी पेड केला. किती वर्षासाठी, 5. आता कॅल्क्युलेट करून दाखवा कसं कॅल्क्युलेट करता. चला या कसं कॅल्क्युलेट करता बघा. सर्वात पहिले समजून घ्या किती वर्षासाठी पेड केला, सर 5 वर्षासाठी पेड केला, राईट. त्यापैकी एका वर्षाची रक्कम हे कुठे जाणार, एका वर्षाची रक्कम जाणार प्रॉफिट लॉस डीआर साइडला, ठीक आहे. बाकी ऍसेट साइडला किती वर्षाची रक्कम जाणार, 4. कारण 5 मधून 1 वर्षाची रक्कम तुम्हाला प्रॉफिट लॉसच्या डीआर ला ठेवायचं आहे. बाकी जेवढेही वर्ष येतील ते कुठे जाणार, सरळ सरळ ऍसेट साइडला. मग राहिले किती, बाकी 4 वर्ष. 4 वर्षाची नोंद कुठे जाईल, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइड. एवढं तरी कळालं. आता आपल्याला जाणून घ्यायचंय की बाबा किती रुपये प्रॉफिट लॉस डीआर ला राहतील आणि किती रुपये ऍसेट साइडला जाईल. सोपं आहे, ह्या 2000 ला डिवायडेड बाय 5 करा. 2000 डिवायडेड बाय 5 का, कारण 5 वर्ष आहेत. 2000 डिवायडेड बाय 5, 5 चोक 20. किती आन्सर आलं, एका वर्षाची अमाऊंट 400. प्रॉफिट लॉसच्या डीआर ला किती रुपये ठेवायचे, 400, राईट. त्या 2000 मधून 400 वजा करा, किती राहिले शिल्लक, 1600. 1600 ची नोंद कुठे जाईल, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला, प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट याच्यामध्ये क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे तुम्हाला दरवेळेस
दोन प्राइस देण्यात येतात. एक वेळेस क्लोजिंग स्टॉकची तुम्हाला कॉस्ट प्राइस देण्यात येते आणि एक वेळेस क्लोजिंग स्टॉकची मार्केट प्राइस देण्यात येते. आता दोन्ही पैकी कोणती प्राइस घ्यायचं, तर क्लोजिंग स्टॉकची दोन्ही पैकी जी पण प्राइस सर्वात कमी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. आयदर इट वॉज कॉस्ट और इट वॉज मार्केट प्राइस. आता या गणितामध्ये कोणती प्राइस दिलेली आहे, कॉस्ट प्राइस दिलेली आहे कमी 88,000, तर त्याचे दोन्ही ठिकाणी नोंद करायचे. कधी विचार केलात का की का 88,000 का कमी प्राइस घेण्यात येते? टू फाइंड आउट ॲक्युरेट प्रॉफिट, व्यवसायाचं ॲक्युरेट नफा जाणून घेण्यासाठी क्लोजिंग स्टॉकची 88,000 कॉस्ट प्राइस गृहीत धरण्यात येते किंवा विच एव्हर इज लो प्राइस गृहीत धरण्यात येते. सध्या पुरते एवढं समजून घ्या कारण ते एक वाईड कन्सेप्ट आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अनरेकॉर्डेड ड्रॉविंग्स. आताच सांगितलेलं आहे की जर भागीदाराची ड्रॉविंग्स ऍडजस्टमेंट मध्ये आली तर त्याची दोन पोस्टिंग होतात. एक कंपल्सरी पोस्टिंग ट्रेडिंगच्या सीआरला आणि दुसरी जे पोस्टिंग आहे ते डिपेंड अपॉन सिच्युएशन. करंट अकाउंटचं गणित झालं तर करंट अकाउंटच्या डीआरला जाते आणि नॉर्मल जर प्रॉब्लेम आला तर बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला कॅपिटल मधून वजा करायचे. जस्ट 1 सेकंड, मला मॅक्सिमम टाइम इथं लाईट्स मध्ये थांबावं लागते. सो गरमी खूप होते. तुम्ही माझ्या खूप साऱ्या व्हिडिओज मध्ये बघत असाल कधी कधी शिकवता अचानक असं एकदमच घाम येते. व्हाय? जस्ट बिकॉज ऑफ खूप सारे लाईट्स माझ्या आजूबाजूला असतात. कारण जर शिकवत असताना जर चेहरा टीचरचा जो फेस आहे तो जर क्लिअर दिसत नसेल तर मग थोडीशी मजा वगैरे येत नाही. बट आपण अशा पद्धतीने सगळं सेटअप केलेलं आहे खास करून आपल्या महाराष्ट्रातील मराठी मीडियम मधून शिकणाऱ्या मुलांसाठी, की त्यांची कंप्लेंट असते की सर मराठीमधून टीचर्स थोडं चांगलं शिकवत नाहीत, जेवढे इंग्लिश मिडियमचे टीचर शिकवतात त्यांची व्हिडिओ क्वालिटी. असं काही नसते. DA2 अकॅडमी आहे, काळजी करू नका. ओके, जस्ट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जेवढेही मराठी मीडियमचे स्टुडंट्स आहेत ज्यांचं अकाउंट्स हा इंग्लिशमधून आहे, बाकी सगळे सब्जेक्ट्स मराठीमधून आहेत, अशा विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा कारण 2024 बोर्डसाठी आणखी खूप सारे व्हिडिओज येणार आहेत. ओके, डन. ड्रॉविंग झालं, डेप्रिसिएशन झालं, रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट झालं. त्याच्यानंतर अनरेकॉर्डेड परचेस आहे. अनरेकॉर्डेड परचेस म्हणजे काय की 6,000ची जी वस्तू आहे, 6,000ची वस्तू तुम्ही खरेदी केलात पण त्याची नोंद केलं नाही. आता नीट लक्षात घ्या, तुम्ही जर 6,000ची वस्तू उधारीवर खरेदी केलं आणि त्याची नोंद केलं नाही तर तुमचं काम काय की ॲक्युरेट माहित पाहिजे वर्षभरात तुम्ही कितीचं परचेस केला. मग तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या डीआरला जाऊन परचेसमध्ये अनरेकॉर्डेड परचेस ऍड करायचं आहे. कधी पण नीट लक्षात घ्या, तुम्हाला जर अकाउंटच्या पेपरमध्ये चुका व्हायचं नसतील तर कंपल्सरी कधीही परचेस लिहित असताना तुम्हाला मेक शुअर करायचं. जसं की तुम्ही घरी चहा पित असताना तुम्ही मेक शुअर करता की चहा थंड झालाय का, बरोबर आहे. कारण न मेक शुअर इट करता तुम्ही जर चहा पिलात तर जीभ भाजून जाते. तसंच ट्रेडिंग अकाउंटच्या डीआर साईडला परचेस लिहित असताना तुम्हाला कधी पण लक्ष द्यायचंय की परचेस लिहित असताना अनरेकॉर्डेड परचेस त्याच्यामध्ये ऍड करायचंय. त्याचबरोबर परचेस रिटर्न आहे का ते सुद्धा चेक करायचं आहे. कधी कधी असं होते की परचेस पण दिलेलं असते आणि तुम्ही डायरेक्ट परचेसची अमाऊंट आउटरला लिहित असता आणि मग परचेस रिटर्न नंतर मग पुन्हा ती अमाऊंट इनरला लिहून त्यातून रिटर्न मायनस करून आउटरला लिहायला, त्याच्यामुळे काय होते, खाडाखोड होते. सो असे मिस्टेक्स होऊन द्यायची नाही. अनरेकॉर्डेड परचेस काय होईल, परचेस मध्ये ऍड आणि दुसरी पोस्टिंग क्रेडिटर्स मध्ये ऍड होईल. वाय? बिकॉज तुम्हाला पैसे द्यायचे, ज्या व्यक्तीकडून तुम्ही उधारीवर खरेदी केला होता त्यांना तुम्हाला पैसे देणं बाकी आहे. त्यामुळे पहिली नोंद परचेस मध्ये ऍड आणि दुसरी नोंद बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स मध्ये ऍड. आणि समटाइम्स काय होते, क्रेडिटर्स मधून पण ऍड लेस होत असतात. जसं की बिल्स पेबल डिझॉनर आहे, हा बिल्स पेबल मधून लेस होऊन क्रेडिटर्स मध्ये ऍड होतो, तर ते सुद्धा मेक शुअर करायचं. आणि कधी कधी जसं डिस्काउंट ऑन डेटर्स असते तसं डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स सुद्धा असते, तर ते सुद्धा एक वेळेस गणितामध्ये व्यवस्थित चेक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय सांगितलेलं आहे, गुड्स ऑफ रुपीज परचेस ऑन क्रेडिट बट नो एंट्री फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. डन, क्लिअर झालेली ऍडजस्टमेंट. त्याच्यानंतरचं जे गणित आहे चेक करा. चौथं गणित, ह्याच्यामध्ये पियुष आणि अरुणचं गणित आहे. क्लोजिंग स्टॉकची 35,000ची नोंद होईल. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. आता ह्या गणितामध्ये इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिटची अमाऊंट अतिशय महत्वाची आहे. खूप साऱ्या स्टुडंटला ते जे स्टील रिसिवेबल दिलेलं आहे त्याचा अर्थ कळत नाही, किंवा कधी कधी इथं स्टील रिसिवेबलच्या ऐवजी येते अक्रूड येते, बरोबर आहे. अक्रूड किंवा स्टील रिसिवेबल याचा अर्थ काय की तुम्हाला पैसे येणं बाकी आहे. आता स्टेप बाय स्टेप आपण ऍडजस्टमेंट व्यवस्थित एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. सर्वात पहिली तर काय सांगितलेलं आहे,
इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट ₹1200 स्टील रिसिवेबल. म्हणजे तुम्ही फिक्स डिपॉझिट मध्ये जे 15,000 रुपये इन्व्हेस्ट केला त्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला ₹1200 इंटरेस्ट येणं बाकी आहे. आता फिक्स डिपॉझिट करण्यामागचा मेन पर्पज काय असतो? टू गेन इंटरेस्ट. आपल्याला इंटरेस्ट भेटावं, आपल्याला इनडायरेक्टली बसल्या ठिकाणी उत्पन्न प्राप्त व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण काय करता? फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवत असता. आता गणितामध्ये चेक करा, ड्युरिंग द इयर मध्ये फिक्स डिपॉझिटवर तुम्ही किती रुपये इंटरेस्ट ऑलरेडी रिसिव्ह केला? 1,000 रिसिव्ह केला. सर्वात पहिला हे जे 15,000 रुपये दिसत आहेत ह्याची पोस्टिंग जाईल बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. वाय? बिकॉज ते आपल्यासाठी ऍसेट आहे, बरोबर आहे. त्यानंतर जे ड्युरिंग द इयर मध्ये तुम्ही इंटरेस्ट रिसिव्ह केला ह्याची नोंद जाईल प्रॉफिट अँड लॉस सीआर साइडला. का? कारण ते ऑलरेडी रिसिव्ड इन्कम आहे, बरोबर आहे. जर येणं बाकी असेल तर मग ते ऍसेटला गेलं असतं जस्ट बिकॉज ऑफ आउटस्टँडिंग इन्कम, बट इट इज ऑलरेडी रिसिव्ड ड्युरिंग द इयर. therefore it is shown on the credit side of profit and loss account. then चेक करा, फिक्स डिपॉझिट मध्ये ऑलरेडी ड्युरिंग इयर मध्ये किती डिपॉझिट केलेले आहेत? 15,000. आता ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही जेवढेही रुपये फिक्स डिपॉझिट मध्ये जमा केलात त्या ओव्हरऑल डिपॉझिटवर तुम्हाला वर्षभरात किती आले ते मॅटर करत नाही. पण आता ऍट द एंड ऑफ इयर ₹1200 स्टील रिसिवेबल, स्टील येणं बाकी आहे. सर मग ₹1200 जर स्टील रिसिवेबल असतील, येणं बाकी असतील, मग त्याची नोंद कुठे जाईल? काहीच करायचं नाही. सर्वात पहिला ऍसेट साइडला जायचं. सपोज आता हे बॅलन्स शीटची ऍसेट साइड आहे. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला जाऊन तुम्हाला असं लिहायचं इथं, मी शॉर्ट मध्ये लिहिलं पण तुम्ही फुल मध्ये लिहायचं. फिक्स डिपॉझिट 15,000 ऍट आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1200 आणि आउटरला तुम्हाला किती लिहायचं? 16,200. इथंपर्यंत क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑटो फोकस होते. माझे जर डोळे जर कॅमेराला असतील तर ते एकदम असं गोरं करते. मी जर थोडं जरी टर्न झालो मग अंधार येते. हा, शिक्षकाचं असं असते. शिक्षक जेव्हा तुमच्या समोर येते तेव्हा दुनिया एकदम चांगली दिसते, रंगीन दिसते. जर गुरु जर तुमच्याकडून बाहेर गेला तर दुनिया अशी ब्लॅक अँड व्हाईट होते. चेक करा, एकदम ब्लर करेल ते तुम्हाला अंधारामध्ये आणेल, राईट. जसं की आता मी जर बॅक केलो तर मग एकदम काळूस करून टाकते. हा, ते असं शिक्षक आले की मग एकदम दुनिया रंगीन होते, राईट. व्हिडिओला लाईक करायचं, हा, फुकट मध्ये एन्जॉय करायचं नाही. त्याच्यानंतर आता हे जे ₹1200 आहेत ह्या 1200ची दुसरी नोंद कुठे जाईल? प्रॉफिट लॉसच्या सीआर साइडला. त्या 1,000 मध्ये ऍड होऊन जाते. ते ऑलरेडी रिसिव्ड इन्कम इंटरेस्ट आहे, आता हे येणं बाकी असणार त्याच्यामुळे ऍड होते. ओके, डन. त्याच्यानंतर आणखी एक ऍडजस्टमेंट आरडीडी येऊन जाईल. त्यानंतर 6वी ऍडजस्टमेंटला आंतरराष्ट्रीय सोपी ऍडजस्टमेंट म्हणून घोषित करायला पाहिजे 5व्या ऍडजस्टमेंटला. कारण याचे 3 पोस्टिंग होतात. कुठं 3 पोस्टिंग होतात? ₹8,000 नुकसान झालं आगीमुळं आणि इन्शुरन्स कंपनी दिली तुम्हाला ₹6,000. ₹8,000 आगीमुळे नुकसान झाले आणि इन्शुरन्स कंपनी दिली तुम्हाला ₹6,000. मग आता अशा परिस्थितीत करायचं काय? नीट लक्ष द्या. ज्या रिझन्स मुळे व्यवसायाला लॉस होते, ज्या रिझन्स मुळे व्यवसायाला लॉस होते आणि त्या रिझन साठी जर व्यवसाय मालक जबाबदार असेल, जसं की आगीमुळे नुकसान झालं, व्यवसाय मालक जबाबदार. का? त्याला काळजी घेता येणार, शॉर्ट सर्किट होईल, ते अगोदरपासूनच प्रिकॉशन्स घेता येत नाहीत. ऍक्सिडेंटमुळे नुकसान आलं, चांगल्या ड्रायव्हरची त्याला नियुक्ती करता येत नाही. चोरीमुळे नुकसान झालं, व्यवसायाच्या सिक्युरिटी बद्दल त्याला काळजी नाही. फुकटमध्ये फ्री सॅम्पल्स वाटला तो, काय गरज होती फ्री सॅम्पल वाटायची? जाहिरात मला. ठीक आहे, व्यवसायाला नुकसान झालं. तर ज्या गोष्टीमुळे व्यवसायाला नुकसान होते आणि त्या नुकसानीसाठी जर व्यवसाय मालक जबाबदार असेल तर त्या नुकसानीचे पैसे व्यवसाय ऍट द एंड ऑफ इयर व्यवसाय मालकाकडून वसूल करते, बरोबर आहे. त्यामुळे त्याची जी पोस्टिंग आहे, जस्ट तुम्हाला समजावून म्हणून सांगितलं, त्यामुळे त्याची जी पोस्टिंग आहे ट्रेडिंग अकाउंटच्या सीआर साइडला होते. आता खूप सारे स्टुडंट कन्फ्युज मध्ये असतात की डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. ट्रेडिंग अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे, मग ट्रेडिंग अकाउंटच्या सीआर साइडला इन्कम अँड गेन व्हायला पाहिजे. हे ₹8,000 तर नुकसान झाले, बरोबर आहे. नुकसान झाल्यामुळं पूर्णच्या पूर्ण पैसे नुकसान व्हायलेत का? नाही. व्यवसायाचे एक्झॅक्ट किती रुपये नुकसान व्हायले चेक करा. व्यवसायाचे नुकसान व्हायले किती ₹1,000 टोटल? ₹6,000 इन्शुरन्स कंपनी दिली, म्हणजे व्यवसायाचं नुकसान किती व्हायले? 2. तर हे 2,000 ची नोंद कुठे होईल? 2,000 ची नोंद होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डीआर साइडला. का? कारण व्यवसायाचं डायरेक्ट नुकसान झालं. ₹6,000
इन्शुरन्स कंपनीकडून आले, त्यामुळे 6,000 ची नोंद कुठे जाईल, ऍसेट साईडला जाईल. आणि जोपर्यंत हे मॅटर क्लिअर होत नाही, कारण इन्शुरन्स कंपनी इकडे जाळ लागली की इकडे पैसे देते का, जोपर्यंत मॅटर क्लिअर होत नाही तोपर्यंत ते जे पैसे असतात ते इन्शुरन्स कंपनीसाठी किंवा आपल्यासाठी काइंड ऑफ इन्शुरन्स कंपनीसाठी तर ते काय असतात, क्वांटिनेंटल लायबिलिटीज असतात. कारण त्यांना माहिती द्यायचं पण किती द्यायचं आणखी निश्चित नाही. आपल्यासाठी काय असते, आपल्यासाठी फिक्टिशियस ऍसेट असते. का फिक्टिशियस ऍसेट असते, कारण आपल्यालाही शेवटपर्यंत माहित होत नाही काय येणार आहे की पैसे जाणार आहेत. त्याच्यामुळं पहिली जी नोंद आहे 8,000 ची ती ट्रेडिंगच्या सीआर साईडला होईल. दुसरी नोंद आहे 6,000 ची ती जाईल बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. आणि 2,000 रुपयाची आगीमुळे नुकसान झाले त्याची नोंद होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या DR साईडला. आय होप या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍडजस्टमेंट सोपे वाटले असतील. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये कधीही म्हणजे कमेंट वगैरे करू शकता, किंवा प्ले स्टोर वर जाऊन DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तिथून तुम्हाला फुल फ्लेज क्लासेस होतात रोज सकाळी 6 वाजता. जेवढेही 12वीचे स्टुडंट आहेत, तुम्ही कोणत्याही बोर्डाचे असू दे, एव्हरी इयर आमची बिग बुल बॅच असते 12वीच्या स्टुडंटसाठी फ्रॉम लास्ट 2 इयर्स. आणि या वर्षी सुद्धा बिग बुल बॅच आपण लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये डेली DA2 अकॅडमीचे जे टीचर्स आहेत तुमच्यासोबत लाईव्ह इंटरॅक्शन करून क्लासेस घेतात. अर्ली मॉर्निंग. आता खूप वेळेस असं होतं की मुलं जेव्हा सेल्फ स्टडी वगैरे करत असतात तर ते त्यांच्या मनानं अभ्यास करत असतात, कधी हे विषय कधी ते विषय ऍज पर नीड, कधी कॉलेजमध्ये जे सांगितलेलं आहे त्यानुसार. बट आपल्याकडे जर जॉईन केला तुम्ही क्लासेस तर डेली बेसिसवर तुमचे 3 सब्जेक्ट त्याच्यामध्ये कव्हर होतात. ईच अँड एव्हरी सब्जेक्टला तुम्हाला टाइम मिळते. आयदर यू आर 12th स्टुडंट्स ऑर 11th स्टुडंट्स, दोन्ही स्टुडंटसाठी बॅच आपल्या फेमस आहे. जे 11th स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी एलिस बॅच एकदम फेमस आहे. खूप सारे एनरोलमेंट यावर्षी एलिस बॅच मध्ये झाले आहेत. आणि बिग बुल बॅच तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये यावर्षी खूप सारे ऍडमिशन झालेले आहेत कम्पेअर टू लास्ट इयर. लास्ट इयर बिग बुल बॅच मध्ये आउट ऑफ आय थिंक 80 to 100 ऍडमिशन होते, बट यावर्षी पहिल्याच महिन्यामध्ये 300+ ऍडमिशन झालेले आहेत बिग बुल बॅच मध्ये. सो तुम्ही सुद्धा एनरोलमेंट करू शकता जर तुम्ही 2024 बोर्डाचे स्टुडंट असाल. सर मी 2025 बोर्डाचा स्टुडंट आहे, सर मी 2026 मध्ये एक्झाम देणार आहे, काहीच भियायची गरज नाही. सरळ सरळ या नंबरला कॉल करायचं किंवा DA2 अकॅडमीचं ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचं आणि जे पण आहे ते कॉन्टॅक्ट करायचं. ओके, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कोणत्या धड्याचे प्रॉब्लेम्स तुम्हाला एक्सप्लेन करू, पार्टनरशिप, फायनल अकाउंट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, काही ह्याच चॅप्टर मधले प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स, बिल ऑफ एक्सचेंज, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, कोणत्याही प्रॉब्लेमचे एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तुम्हाला तर त्या चॅप्टरचं नाव कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला कमेंट करायचं आहे. आणि जर तुमच्यापैकी मॅक्सिमम स्टुडंट्सला गेस्ट पेपर्स पाहिजे असतील, टेस्ट लिंक पाहिजे असतील, तरी सुद्धा कोणत्या विषयाचे टेस्ट लिंक पाहिजे त्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला कमेंट करायचं आहे. और सरळ सरळ DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तिथं चॅट सेक्शन येईल, त्या चॅट सेक्शनवर जाऊन तिथून तुम्ही मेसेज करायचे आणि जे पण लिंक्स वगैरे पाहिजे ते तुम्हाला ऍप्लिकेशनवर सुद्धा मिळतील, तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर सुद्धा मिळतील और टेलिग्रामवर सुद्धा मिळतील. राईट. आणि तुम्ही जर इंस्टाग्राम युजर असाल तर DA2 अकॅडमीच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा, तिथे सुद्धा खूप सारे अपडेट्स आम्ही टाकत असतो. आजच्या क्लाससाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा, बाय बाय आणि टेक केअर. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.